श्री स्वामी समर्थ. दिवाळीला अगदी थोडेच दिवस राहिलेले आहेत. दिवाळी म्हटलं की महिला वर्गांसाठी खूप सारं काम असतं. दिवाळी जवळ आली की घराची स्वच्छता करणं, घर अगदी नीटनेटकं करणं, त्यामध्ये लक्ष्मीपूजन असतं, दिवे लावणे असतं, तर नवीन दिवे खरेदी करणं किंवा जुने दिवे स्वच्छ करून ठेवणं, त्यासोबतच पूजेचं साहित्य स्वच्छ करणं, घरामध्ये फराळ करणं, लहान मुलांचे नवीन कपडे आणणं, असं भरपूर आपल्या घरामध्ये काम असतं. तर दिवाळीच्या या सगळ्या कामामध्ये आपण आपल्या घरातून काही वस्तू घराबाहेर काढल्या पाहिजेत, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन सदैव वर्षभर आपल्या घरामध्ये नांदेल. तर अशी कोणती जी साहित्य आहे, कोणत्या ज्या वस्तू आहेत त्या घराबाहेर काढाव्यात, तर याबद्दलची परिपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. तर आपण महिला वर्ग म्हटलं की आपण बऱ्याचशा वस्तू कारण नसताना घरामध्ये ठेवत असतो. एखादी वस्तू लगेचच टाकून न देता त्याचा परत वापर येईल, कोणत्या ना कोणत्या कामाला येईल, अशा निमित्ताने आपण बरीचशी अडगळ आपल्या घरामध्ये ठेवत असतो. तर त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता वाढते आणि कारण नसताना घरामध्ये कटकटी होणे, भांडणे होणे, घराची प्रगती न होणे, आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश न होणे, अशा समस्यांना सामोरे जावं लागतं. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण असतो, लक्ष्मीपूजनाचा सण असतो. आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन असतं. तर लक्ष्मी घरामध्ये आल्यानंतर, लक्ष्मीचे आगमन झाल्यानंतर त्या लक्ष्मीला घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करायचे असतात. तर तेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. आश्विन कृष्ण पक्ष अमावस्या तिथीला दिवाळी हा सण साजरा केला जातो. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी लक्ष्मीपूजन असतं. तर यासाठी आधीपासूनच तयारी सुरू होते. तर दसरा झालं की आपण दिवाळीच्या तयारीला लागतो. अगदी 15 दिवसातच दिवाळी आलेली आहे. तर अमावस्या या तिथीला दिवाळी हा सण साजरा केला जातो. लक्ष्मीपूजन असतं आणि या अमावस्येलाच आपण घरातील ती अवलक्ष्मी असते ती घरातून बाहेर घालवायची आहे आणि लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये स्वागत करायचं आहे. कारण की कोणत्याही अमावस्येला आपण जी घराची साफसफाई करतो, घर जे स्वच्छ करतो, घरातील जाळं जळमटं काढतो, त्यावेळेस घरातली जी नकारात्मक ऊर्जा आहे, घरात जी धुळीच्या स्वरूपात, जाळ्यांच्या स्वरूपात जी निगेटिव्हिटी बसलेली असते, ती अलक्ष्मी आपल्या घरामध्ये बसलेली असते, ती निघून जाते आणि घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो. त्यासाठी कोणत्याही अमावस्येला आपल्याला घराची साफसफाई करायची असते आणि या अमावस्येला तर लक्ष्मीपूजन असतं. त्यासाठी आपण आपल्या घराचा कानाना कोपरा आपण स्वच्छ करून घ्यायचा आहे. अगदी अडगळीच्या वस्तूपासून आपण सगळ्या वस्तू घरातून व्यवस्थित स्वच्छ करून घेणार आहोत. घराचा कोपरा कोपरा आपल्याला स्वच्छ करायचा आहे. तर सणानिमित्त घराची साफसफाई करत असल्यामुळे आपण देवीच्या आगमनाची प्रार्थना करत असतो, ज्याने आर्थिक स्थिती चांगली राहते. परंतु जिथे अस्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास नसतो, कारण की देवी लक्ष्मीला स्वच्छता अतिप्रिय असल्याचे सांगितले जाते. तसेच वास्तुशास्त्रानुसार देखील घरात दिवाळी साजरी करताना घरात तुटक्या फुटक्या वस्तू मुळीच नसाव्यात. तर आज आपण दिवाळीच्या साफसफाई करताना कोणत्या वस्तू घराबाहेर काढाव्यात ते जाणून घेऊया. घर म्हटलं की संसार आला आणि संसार आला म्हटलं की बऱ्याचशा वस्तू आल्या. तर आपल्या घरामध्ये बऱ्याचशा अशा वस्तू असतात त्या घरामध्ये निगेटिव्हिटी आणत असतात. तर अशा वस्तू आपल्याला घराबाहेर काढायच्या आहेत. तर काही वस्तू तुटल्या फुटल्या किंवा थोड्याशा डॅमेज झाल्या तर आपण काय म्हणतो, असू दे अजून थोडा वेळ आपण त्या चालवून घेऊ, कारण की प्रत्येक गृहिणी ही काटेकोरपणे आपला संसार करत असते. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून ती विश्व निर्माण करत असते. तर अगदी क्षुल्लक गोष्टीपासून आपण पूर्ण संसार निर्माण करतो, संसार उभा करतो. तर अशा काही गोष्टी आहेत. तर परंतु त्या आपण जर घरामध्ये ठेवल्या तर नक्कीच घरामध्ये निगेटिव्हिटी येईल, घरामध्ये लक्ष्मीचा वास राहणार नाही. तर अशा वस्तू आपण पहिल्यांदा घरातून बाहेर काढाव्या, कारण की घरामध्ये दारिद्र्य आणण्याचं काम या वस्तूच करत असतात. तर घरामध्ये असे काही तुटके फुटके काचेच्या वस्तू असतील किंवा असे काही कप असतील ज्यांचे दांडे मोडलेले असतील किंवा कपामध्ये थोडेसे डॅमेज झालेले असतील, थोडे फुटलेले असतील, तर आपण म्हणतो की हा कप आपण पुन्हा यूज करू, थोड्या दिवस यूज करू आणि नंतर फेकून देऊ, परत आपण नवीन घेऊ. तर असं करायचं नाही. अशी खराब झालेले तुटलेले फुटलेल्या वस्तू आपण घराबाहेर काढायच्या आहेत, कारण की अशाच वस्तूतून घरामध्ये नकारात्मकता येत असते. घरातील कोणत्याही कोपऱ्यामध्ये तुटलेलं काचेचं सामान किंवा खिडकीमध्ये तुटलेली काच किंवा तुटलेला आरसा असल्यास आपण तो लगेच फेकून द्यावा. त्या जागी नवीन काच बसवावा किंवा घरात तुटका फुटका काच असणं देखील अशुभ मानलं जातं.
असतं. वास्तुशास्त्रानुसार फुटक्या आरशात चेहरा बघणं अत्यंत अशुभ ठरतं. यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा सक्रिय राहते आणि कुटुंबातील सदस्यांना मानसिक ताण सहन करावा लागतो. त्यामुळे तुमच्या घरामध्ये काही शोच्या वस्तू किंवा तुमच्या घरामध्ये काचेच्या वस्तू ज्या काही थोड्याशा तुटलेल्या असतील किंवा आरसा जर थोडासा तुटलेला असेल, त्यामध्ये जर तडा गेलेला असेल, तर अशा वस्तू तुम्ही नक्कीच घराबाहेर काढा. म्हणजे दिवाळीला लक्ष्मीपूजनामध्ये तुम्ही जेव्हा माता लक्ष्मीला घरामध्ये आवाहन कराल तेव्हा माता लक्ष्मी नक्कीच तुमच्या घरामध्ये स्थिर राहील. त्यानंतरची गोष्ट म्हणजे घरामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद पडलेले असतील तर त्यांना दुरुस्त करावे किंवा घरातून बाहेर काढावे. बिघडलेले इलेक्ट्रिक सामान आपल्या आरोग्य आणि सौभाग्यासाठी अशुभ असतं. तर आपल्या घरामध्ये अशा बऱ्याचशा एखाद्या शोच्या वस्तू किंवा इतर काही इलेक्ट्रिक साहित्य असतं ते अगदी बंद पडलेलं असतं, पण आपण ते आता दुरुस्त करू करून घरामध्ये तसंच पडून राहिलेलं असतं आणि आपल्याला बराचसा वेळही मिळत नाही. तर धावत्या जीवनशैलीत तुमच्या घरामध्ये असं काही इलेक्ट्रिक वस्तू असतील, असे काही इलेक्ट्रिक सामान असेल ते बंद पडलेलं आहे, तर असं सामान तुम्ही लगेच घराबाहेर काढा. कारण की दिवाळी येण्या अगोदरच आपल्याला ही काही कामे करायची आहे, जेणेकरून आपल्या घरातलं दारिद्र्य देखील निघून जाईल आणि घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहील. त्यानंतर कधीही चुकून देवी देवतांच्या किंवा संतांच्या खंडित मूर्त्या, फोटो यांचं पूजन करू नये. दुर्भाग्य दूर करण्यासाठी दिवाळीच्या आधीच असं फोटो किंवा मूर्त्या एखाद्या पवित्र नदीमध्ये प्रवाहित कराव्यात. तुमच्याही देवघरामध्ये अशा काही जुन्या वस्तू किंवा जुन्या काही फोटो असतील, देवांच्या मूर्त्या असतील ज्या थोड्याशा खंडित झालेल्या असतील, तर त्या तुम्ही या दिवाळी येण्या अगोदरच तुम्ही त्या प्रवाहित पाण्यामध्ये करू शकता, विसर्जित करू शकता. त्यानंतर येत्या लक्ष्मीपूजनाला तुमच्या ज्या काही मूर्त्या, फोटो खंडित झालेले आहेत ते तुम्ही नवीन खरेदी करून आणू शकता आणि घरामध्ये स्थापित करू शकता. दिवाळीपूर्वी घरातील गच्चीवरील भाग किंवा घरातील अशा काही ठिकाणी आपण बरीचशी जी अडगळ असतो, घरातील जे काही जुनं सामान असतं, जे काही भंगार असतं ते आपण जपून ठेवतो. तर असं सामान जे वर्षानुवर्ष कामास आलं नसेल तर त्याचा उगाच सांभाळ न करता घरातून असं सामान बाहेर करणं अधिक योग्य ठरेल. तर वास्तुशास्त्रानुसार घड्याळ हे प्रगतीचे प्रतीक आहे. अशात बंद घड्याळ निश्चितच आपल्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करतं. म्हणून घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ असेल तर त्याला लगेच दुरुस्त करा किंवा ते घराबाहेर काढून टाका. किंवा काही घड्याळांना तडे गेलेले असतात किंवा जे आपण हातामध्ये घड्याळ घालतो, तर असेही बरेच बंद पडलेली घड्याळे आपण घरामध्ये ठेवत असतो किंवा जे भिंतीवर घड्याळ लावतो, तर अशीही घड्याळे जे बंद पडलेले असतात एखाद्या खोलीमध्ये जास्त आपण वावरत नाही, पण त्या भिंतीवरती आपण बंद पडलेलं घड्याळ ठेवत असतो, ते आपण दुरुस्त करणं विसरतो किंवा आपल्या लक्षात येत नाही. तर अशातून या घड्याळामुळे आपल्या प्रगतीचे मार्ग बंद होऊ शकतात. त्यासाठी असं जे घड्याळ आहे ते घड्याळ तुम्ही नक्कीच दुरुस्त करून घ्यावे किंवा तुम्ही घरातून बाहेर काढावे. दिवाळीची साफसफाई करताना सर्वात आधी आपण वापरत नसलेले जोडे, चपल्या घरातून बाहेर करायला विसरू नका. कारण की जुने जोडे, चपला नकारात्मकता आणतात आणि दुर्भाग्यासाठी कारणीभूत ठरतात. पहिल्या काळामध्ये सगळ्यांनाच बऱ्याचशा चपल्या नसायच्या. आपण एखादी चप्पल घ्यायचो आणि ते तुटेपर्यंत वापरायचो. परंतु आता अलीकडच्या काळामध्ये सगळ्यांनाच डबल टिबल चपला असतात आणि आपण त्यातली एखादी चप्पल वापरतो किंवा एखादी थोडीशी खराब झालेली असेल, तर जुनी झालेली असेल तर आपण ती तशीच ठेवून देतो. तर अशी जी काही जुन्या चपला आहेत ज्या आपण वापरत नाही, ज्या तुटलेल्या आहेत, त्या लगेच आपण घराबाहेर काढायच्या आहेत. त्यानंतर कधीही तुटके फुटके भांडे वापरू नये. आपण वापरत नसलेले भांडे किंवा काही क्रॅक झालेली भांडे घरामध्ये जी असतात, ती घरामध्ये असलेली भांडी आपण घराबाहेर काढावीत. कारण की त्यामुळे घरामध्ये वाद निर्माण होतो आणि घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास राहत नाही. कारण की महिलांचा बराचसा वेळ हा किचनमध्ये जात असतो. तर माता अन्नपूर्णा ज्या महिलावरती प्रसन्न असते, तर अशा महिलांच्या घरामध्ये अन्नधान्यांची आणि ऐश्वर्याची कधीही कमतरता भासत नाही. अशा महिलांना कधीच कशाची कमतरता भासत नाही. त्यासाठी प्रत्येक महिलेने आपल्या घरामध्ये जे काही आपण तुटलेले फुटलेले भांडी असतील, जुनी भांडी असतील किंवा जे काही भरपूर खराब झालेली भांडी असतील आणि आपण ते तसेच वापरत असो, तर अशी भांडी तुम्ही नक्कीच या दिवाळी येण्या अगोदर घरातून बाहेर काढा.
वास्तुशास्त्रानुसार घरात तुटकं फर्निचर ठेवणं देखील अशुभ मानलं जातं. घरातील फर्निचर कमी असल्यास हरकत नाही, परंतु तुटकं फर्निचर वाईट परिणाम सोडतं. त्यासाठी तुमच्या घरामध्ये जर तुटकं फर्निचर असेल तर ते तसंच वापरत न राहता तुम्ही ते या दिवाळीच्या अगोदर नक्कीच घराबाहेर काढावेत. जुने कपडे, फाटलेले कपडे, चादरी, गाद्या असे दिवाळी आधीच आपण पेटीत किंवा अलमारीत वर्षानुवर्ष सांभाळून ठेवलेले असे काही कपडे असतात, ते नक्की बाहेर काढायचे. आपण वापरत नसाल, जुने असतील, फाटलेले कपडे असतील किंवा चादरा असतील, गाद्या असतील, त्या वेळोवेळी घरातून बाहेर काढाव्यात. ज्या वस्तू वापरण्यात येत नाहीत अशा वस्तूमुळे घरामध्ये नकारात्मकता वाढते. त्यासाठी आपण जे साठवून ठेवलेले जुने कपडे किंवा जे काही फाटके तुटके कपडे असतील तर ते नक्कीच तुम्ही या दिवाळीच्या अगोदर घराबाहेर काढून टाका. दिवाळी हा दिव्यांचा सण असतो. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजा ही खूप महत्त्वाची असते आणि यासाठी आपण घराची साफसफाई करणं खूप महत्त्वाचं असतं. लक्ष्मीपूजना अगोदर आपण संपूर्ण घर स्वच्छ करून घेत असतो. त्यासोबतच आपला घराचा मुख्य दरवाजा आणि मुख्य चौकट आपण साफ करायला विसरायचं नाही. घराचा मुख्य दरवाजा जेवढा सुशोभित असेल, जेवढा आकर्षक असेल, अशा घरामध्ये माता लक्ष्मी लगेचच प्रवेश करते. त्यासाठी आपला जो मुख्य दरवाजा असतो तो आतून बाहेरून पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचा. त्यानंतर त्यावरती स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं, कारण की स्वस्तिक ह्या चिन्हामध्ये संपूर्ण देवी देवतांचा वास असतो. तर त्यासाठी आपण स्वस्तिक हे चिन्ह आपल्या मुख्य दरवाजावरती कुंकवाने किंवा हळदीने काढायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानाचं तोरण लावू शकता. आंब्याच्या पानामध्ये माता लक्ष्मीला आकर्षित करण्याची शक्ती असते. त्यासाठी चौकटीवरती आंब्याच्या पानांचं तोरण नक्कीच असावं. घराच्या उंबरट्यावरती आपण हळदीचं लेपन करावं. हळद ही माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि जी काही घरामध्ये नकारात्मकता असते ती नष्ट करण्याची ताकद ही हळदीमध्ये असते. त्यासाठी आपण घराचा उंबरठा हळदीने आपण लेपन करून उंबरट्याची पूजा करून घ्यायची आहे, कारण की माता लक्ष्मीचा प्रवेश इथूनच होत असतो. त्यासाठी तुम्ही घराच्या उंबरठा नक्कीच स्वच्छ करून घ्या आणि त्यावरती हळदीचं लेपन करा. तुमच्याकडे लक्ष्मीची पावले असतील तर ती देखील तुम्ही या दिवशी घराच्या उंबरट्यावरती चिटकवू शकता. त्यानंतर घराच्या उंबरट्यावरती तुम्ही स्वस्तिक हे चिन्ह काढू शकता. हळदी, कुंकू, पुष्प, दीप, धूप, दीप दाखवून आपण उंबरट्याची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपलं जे घर आहे ते आपण पुसत असताना त्यामध्ये थोडंसं खडे मीठ आणि आपण चिमूटभर हळद टाकायची आहे. खडे मीठ आणि हळद टाकून घर पुसल्याने घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असते किंवा एखादा कोपरा वास्तुदोष सोडणारा असतो आणि हळदीच्या आणि मिठाच्या पाण्याने घर स्वच्छ केल्यामुळे घरातील संपूर्ण वास्तुदोष निघून जातात आणि घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं. त्यासाठी तुम्ही घर पुसत असताना त्यामध्ये थोडंसं खडे मीठ आणि हळद टाकायला विसरू नका. कारण की असं म्हटलं जातं की जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. त्यासाठी आपण घराचा कानाकोपरा अगदी स्वच्छ लकलकीत करून घ्यायचा आहे. तर येत्या दिवाळीला तुम्ही ही सारी कामे नक्की करा आणि घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल, जी काही निगेटिव्हिटी असेल ते नक्कीच दूर करून तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहील. त्यासाठी प्रत्येक महिलेने ही कामे आवर्जून करावीत. आज मी तुम्हाला या व्हिडिओतून बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे अवश्य सांगा. चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.